नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. तर आज चर्चा आहे आपली देशातली प्रथम क्रमांकाची नंबर 1 असलेली विमान सेवा कंपनी इंडिगो ही अक्षरशः ह्या 4-5 दिवसामध्ये या विमान सेवा कंपनीचा बोजवारा उडलेला आहे. आणि त्याला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे की बाबा माझ्या तर मते किंवा अनेक लोकांच्या मते हे मोदी सरकार याला कारणीभूत आहे. किती जरी विमान मंत्र्यानं काय सांगितलं असलं किंवा काय, तर हे सगळं हप्तेखोरीसाठी बंद असेल का असं सुद्धा लोकांच्या शंका. म्हणजे की बाबा भाजप सरकार करतेच तसं उद्योगपतीच्या घरी धाड मारते, 200-500 कोटी दिले की ते मिटतंय प्रकरण. असंच त्या इंडिगो कंपनी बाबत सुद्धा झालं असणार आहे की इंडिगो कंपनीनं सरकारला काहीतरी मदत केली पाहिजे. आणि ही कंपनी सगळ्यात मोठी आहे. इंडिगो कंपनी म्हणजे देशातली सगळ्यात मोठी आणि देशांतर्गत सेवा किंवा बाहेर सेवा ही जी जास्त आहे. तर ही का बंद पडली, काय ह्याची कारण आहे ती, त्याच्या विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. देशातली 1 नंबरची कंपनी असलेली विमान कंपनी इंडिगो म्हणजे देशांतर्गत सुद्धा तिची फार मोठी अशी सेवा आहे त्या इंडिगो कंपनीची. आणि देशाच्या बाहेर सुद्धा खूप विमानं जातात त्याचे. म्हणजे जवळपास रोजचे 400-500 उड्डाणं या कंपनीची रद्द झालेली आहे. आणि करोडो रुपयांचं नुकसान हे या कंपनीचं झालेलं आहे. त्याचबरोबर कंपनी बरोबर इतर लोकांचं सुद्धा, म्हणजे कोणाचं बाबा लग्नाचं रिसेप्शन होतं, कोणाचं लग्नच होतं, कोणाचा पाहुणे रावळे दवाखान्यात ऍडमिट होते, तर कोणाच्या कंपनीची कामं हुकलेली आहेत. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार हे सरकारच म्हटलं जातं की सरकारनं जाणीवपूर्वक या कंपनीवरती काही निर्बंध लादलेले आहेत. म्हणजे FDLT म्हणून एक FDLTच्या नियमामुळं, म्हणजे जे FDLT म्हणजे जे कर्मचारी आहेत या कंपनीचे, म्हणजे विमान कंपनी जी आहे इंडिगो या कंपनीचे जे कर्मचारी आहेत, म्हणजे जसं पायलट असेल, त्यांचे सहकारी असतील, एका विमानाला किती पायलट असतात, तर ते पायलट जे आहेत मित्रांनो, या पायलटांना काही नियम आणि अटी आहेत त्या पूर्वीचे नियम आणि सध्याचे नियम. तर ह्याच्यामध्ये झालंय असं की ह्या कर्मचाऱ्यांना म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम, त्याला FDTL असं म्हणतात, फ्लाईट ड्युटी टाइम. तर ह्या नवीन नियमामुळं हे विमान कंपनीचं सगळं वेळापत्रक सगळं कोलमडून पडलेलं आहे. म्हणजे DGCच्या हस्तक्षेपानंतर ह्याच्यामध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे ह्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे काय सांगितलं केंद्र सरकारनं की केंद्र सरकारने एक ती समिती नेमली आणि त्या समितीनं त्याचा अभ्यास केला आणि सांगितलं की बाबा एक पायलट हा 8च तास विमान फक्त उडवू शकतो. म्हणजे समजा जर आता विमान जर उडलं तर एखादं जर 8 तासात देशाला पोहोचतोय का, ते 10 तासात पोहोचतोय का, 12 तासात का, काय 24 तास लागतं यायला एखाद्याला, मग तो 8 तास कशी ड्युटी करू शकतो. मग ह्याच्यामुळं झालंय असं की 8 तास ड्युटी करू शकतो. म्हणजे ह्यांनी नियम अटी ज्या आहेत ह्या भयानक अशा नियम अटी त्याला लावलेल्या आहेत. म्हणजे एकच पायलट फक्त 8 तास ड्युटी करू शकतो. तर एखादं जर 24 तासासाठी जर विमान जाणार असेल तर 3 पायलट द्यावा लागतील. एका पायलटला 1.5-2 लाख 2.5 लाख पगार असतो. त्याच्यामध्ये काम करणाऱ्या जे इतर सगळा स्टाफ असतो त्याला सुद्धा 8 तासाचं बंधन घातलेलं, 8च तास. म्हणजे आता जे विमानामध्ये असतील त्याच्या दुपटीनं तिपटीनं माणसं भरावं लागतील. मग एकतर ही विमान कंपनी अडचणीत आहे असं बोललं जातं आणि त्याच्यात जर हे कामगारांची संख्या वाढली गेली तर अजून अडचणीत येणार आहे. मग ह्या सरकारचं आपल्या असं म्हणणं आहे की म्हणजे ही जी समिती नेमली होती FDTL, तर त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की त्या वैमानिकाला 8 तासापेक्षा जास्त ड्युटी केल्यामुळं अपघाताचं प्रमाण जास्त होऊ शकतं. आता वरती हवाई हद्दीमध्ये जे अपघात होण्याचं प्रमाण फार कमी प्रमाणात आहे. ज्या वेळेस विमान असं लँडिंग करतं त्याच वेळेस आणि उतरत्यांच्या ह्या वेळेस अपघाताचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. आता ह्याच्यामुळं ह्या नियमामुळं ह्या कंपनीकडं कर्मचारी भरती करावं लागेल. कर्मचारी भरती करायला ह्यांना वेळ लागणार आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं की आता हे 8-8 तास कर्मचारी ड्युटी करणार म्हटलं की ह्याचं वेळापत्र सगळं कोलमडून गेलं. आता देशातले
60% प्रवासी ते इंडिगो विमानाने प्रवास करतात, म्हणजे सर्वाधिक प्रवासी हे त्या विमान कंपनीलाच आहेत. मग त्याच्यावरती असा काहीतरी टाकायचा, बोजवारा टाकायचा त्या कंपनीवरती, म्हणजे जेणेकरून ही कंपनीचं कोलमडलं पाहिजे सगळ्या गोष्टी, आणि हे कोलमडलं की हे काहीतरी देणं घेणं ह्याच्यामध्ये होतंय. आजपर्यंत हे जे सरकारचं जे आहे हेच धोरण आहे, म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेड म्हणजेच FDTL हा नियम लागू झाल्यामुळं आता ह्या कंपनीचा सगळा बोजवारा उडलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी कंपनीला बाबा 2 महिन्याचा तरी कमीत कमी वेळ लागेल, 2-4 महिन्याचा. आता कंपनीचं असं म्हणणं आलं की आम्हाला ह्याच्यातून सूट द्या बाबा, आमच्याकडे कर्मचारी काही भरलेले नाही, आम्हाला नवीन कर्मचारी भरावे लागणार आहेत, आणि नवीन कर्मचारी जर भरले तरी एवढे कर्मचारी भरायचे म्हटल्यावरती परवडलं पण पाहिजे. अशा पद्धतीचं ह्या कंपनीनं सुद्धा सांगितलेलं, म्हणजे कर्मचाऱ्यांचा ह्यांच्याकडे एकतर तुटवडाच आहे पहिल्यापासूनच. आणि पुन्हा असं जर म्हटलं आता झालं तर मात्र अवघड होईल. आता हे नियम कधी लागू केलेले आहेत? 3 डिसेंबर पासून नियम लागू केलेले आहेत. आता 3 डिसेंबर पासून नियम लागू केले तर 19% ह्यांची उड्डाणं व्हायला लागले, ते म्हणजे 19.7% विमानं वेळेवरती उडायला लागले, म्हणजे कर्मचारी 19%, म्हणजे अजून 80% कर्मचारी भरावं लागते या कंपनीला, तेव्हा त्यांचं ते विमान सेवा व्यवस्थित सुरू होईल. आता हेच प्रमाण मंगळवारपर्यंत 35% केलं होतं त्यांनी, सोमवारपर्यंत 50%वरती आणलेलं आहे. तरी सुद्धा 50% म्हणलं तरी विलंबच लागतोय, म्हणजे जिथं 20%, म्हणजे हा नियम लागू केला तर 20%च कर्मचारी होतात, 80% भरावं लागतात, म्हणजे 20% विमानांचं उड्डाण होतंय, 80% बाकी राहिलेलं आहे. त्यांनी पुढे जाऊन मंगळवारपर्यंत 35%वर नेलं, पुन्हा सोमवार 50%वरती आणले, तरी देखील अजून 50% कर्मचारी कमीच आहे, ते म्हणजे उड्डाणं रद्द होत आहेत. तर आता ह्याचा सगळा झालाय बोजवारा, उडलाय खोळंबा. आता ह्याच्यामध्ये प्रवाशांना मनस्ताप करायची पाळी आली, म्हणजे प्रवाशांना खूप मोठा मनस्ताप करावा लागतोय की आपण तिकीट काढले ते ना, आता हे काय धंदे चालू झाले मध्येच भाऊ म्हणताय माणसं, म्हणजे लोकांची सुद्धा अडचण निर्माण झाली. म्हणजे जे त्यांचं जे रोजचं जे शेड्यूल असतं, वेळापत्र जे असतं विमान कंपनीचं, तर ते सगळा त्याचा बोजवारा सोडून गेला ना. म्हणजे आता विमानं उडणार कशी, कामगारच नाही तर मग ते कामगारांना पण बरं झालं ना, जरा 8-8 तासाची ड्युटी निवांत झोपायचं आता, नाहीतर निघायचं परत माघारी. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं कामकाज सुरू झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्या कंपनीचा सगळा व्यापारच ठप्प झालेला आहे. आता हे विमानं, आता हे कधी दररोज हे सगळं व्यवस्थित होतंय ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता असं झालंय की ही इंडिगो मध्ये 60% प्रवासी या विमानांमध्ये प्रवास करत असतात, परंतु आता हे विमान ठप्प झाल्यामुळं इतर ज्या विमान कंपन्या आहेत त्यांच्याकडे आता गर्दी वाढली ना प्रवाशांची. मग तिकिटाचा जर आवाज असा वाढवलं की बाबा एवढंच तिकीट आमचं, म्हणजे तिकीट लय वाढवून टाकलं ना. आता तिकीट वाढवल्यामुळं तिकीट जरी वाढवलं तरी ते तिकीट मिळतंय कुठं आता, म्हणजे असं झालंय. आता बघा आता FDL नियम काय आहेत पायलटच्या बाबतीत ते तुम्हाला एकदा सांगतो मी. बघा, त्यांना असलेले नियम: साप्ताहिक आराम अवधी 36 तास होता, त्याच्यावरनं 48 तास केला, म्हणजे किती वाढवलं? 12 तास आरामाचं वाढवलं गेलं. त्यानंतर रात्रीच्या लँडिंग मध्ये 6 तासावरून 2 तास करण्यात आलं, म्हणजे 6 तास त्यांना जे लँडिंगला रात्रीचं लँडिंग करायचं 6 तास काम करता येतं, तर ते 2 तास केले, म्हणजे 4 तास कमी करण्यात आलं. त्यानंतर बघा इंडिगोची क्रूर अर्थात वेळापत्र सगळं हे कोलमडून पडलेलं आहे. आता हे जे नियम आहेत जून 2024 मध्ये लागू होणार होतं, परंतु ते सगळ्या कंपन्यांनी विरोध केल्यामुळे ते पुढे ढकललं होतं. म्हणजे आता ह्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणलं होतं, 2 टप्प्यात लागू करू असं सांगितलेलं होतं, परंतु तरी देखील हे काय जमलेलं नाही. आता FDTL नियमामुळं फ्लाईटच्या क्रूर रात्री 2च लँडिंग करता येणार आहे त्यांना संध्याकाळी, म्हणजे विमान उतरवायचं आणि चढवायचं असं वर, तर ते फक्त 2च तासामध्ये 2च तास त्याला अवधी दिलेला, 2 तास फक्त. म्हणजे अशा अनेक ह्या गोष्टींमुळं ही विमान कंपनी सध्या त्याचं वेळापत्र हे कोलमडून गेलेलं आहे सध्याच्या कार्यकाळामध्ये, म्हणजे असंच झालेलं आहे. आता ह्या ज्या विमान कंपन्या आहेत ह्या सगळ्यांमध्ये ही इंडिगोची जी उड्डाण आहे ती हे रोजची
400 पेक्षा जास्त त्यांच्याकडे विमानं जी आहे ती, म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या सगळ्या जर धरल्या तर ह्या सगळ्यांपेक्षा जास्त विमानं ह्या इंडिगो कंपनी, म्हणजे 400 पेक्षा जास्त विमानं इंडिगो कंपनीकडे आहे ती. आणि त्यांची दररोजची उड्डाणं 2300 ते 2500, म्हणजे 2300 ते 2500 पर्यंत उड्डाणं रोज करता येते. आता ह्या कंपनीच्या सगळ्या फेऱ्याच रद्द झाल्या, त्याच्यामुळे आता हे सगळं अडचणीचं ठरलेलं आहे. आता 10% फेऱ्या रद्द केल्यास त्यांची 230च्या घरात आकडेवारी जाते, म्हणजे 10% जरी फेऱ्या रद्द झाल्या तर 230 फेऱ्या रद्द होतात. म्हणजे असे हे सगळं पद्धत झालेली आहे. म्हणजे आता बघा, ही एसटीच्या ड्रायव्हरला सुद्धा नियम लागू केला पाहिजे की एसटी ड्रायव्हरची दुट्टी सुद्धा 8 तास पाहिजे, म्हणजे सगळ्यांनाच हे लागू केलं पाहिजे. आता हे असं झालंय की हे विमानतळ आहे का बस डेपो आहे असं झालंय सगळं हे कार्यक्रम, आणि हे सगळ्या गोष्टींना सरकारच जबाबदार आहे मित्रांनो. हे सरकार जाणीवपूर्वक असंच करतं, तरी असंच झालेलं आहे. तर बघा, विमान कंपनीची सेवा ही पूर्ववतावरती यावी आणि ते लवकरात लवकर व्यवस्थित व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा नाही. सर्वसामान्य माणूस काही मनात बसत नाही, त्या उद्योगपतींची अपेक्षा, म्हणजे जे विमानात रोज प्रवास करतात का, जा इकडं जा तिकडं, त्या लोकांची अपेक्षा आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.